आहे आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये। तर नमस्कार, मी आहे वैष्णवी। आजचा ब्लॉग ना खूप स्पेशल आहे। आता का हे तुम्हाला सांगते, कारण आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे। आता हे पाहुणे कोण आहेत ते मी सांगते, पण थोडंसं पुढं। तोपर्यंत सध्या आपण गप्पा मारूयात। तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी तर खूपच आनंदी आहे, कारण आमच्या घरी जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यामुळे। तर सध्या इथं तुम्ही पाहू शकता, मी पिकलेले काही झाडाचे आंबे आणलेत, कारण मला बनवायचा आहे यांचा आमरस पाहुण्यांसाठी। सकाळी चपाती बनवल्या, मम्मीनं भाजी पण बनवली आणि त्याचबरोबर आता मी आमरस करायला घेतलाय। आणि बाहेर ना खूप ऊन आहे, त्यामुळे आमरस बनवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर पाहुण्यांना द्यायचा। भारी वाटतं थंड थंड प्यायला। तर हे पाहू शकता बाहेरचं वातावरण, खूप ऊन आहे। चला मग आता आमरस बनवायला सुरुवात करूया। तर मग कसे चालले तुमचे उन्हाळ्याचे दिवस? छान मस्तपैकी आरामात आंबे खात खात, आंब्याचा रस पीत, त्याचबरोबर अजून काही गावी फिरणं, कुठे एखादी ट्रीप मस्त चालले असतात ना उन्हाळ्याचे दिवस। माझे पण चाललेत। तर काही नाही बघा, आंबे मस्तपैकी मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हा आहे आमचा पिंकी चाकू, जो मला खूप आवडतो। तर आता हे स्वच्छ धुतले आणि ह्यांना काय नाही बघा, जस्ट मला यातला फक्त जो काय असतो तो वरची साल सोडून बाकी सगळं ह्यातला पार्ट घ्यायचा आहे। आणि नंतर असंही चांगलं लागतं, पण मिक्सर मधून फिरवून घ्यायचं, जेणेकरून ते चांगलं बनतं। अजूनच जेव्हा पण कधी गावावरून आपलं कोणी यायचं असतं ना, तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो। जस्ट लाईक आनंद गगनात मावेना, म्हणजे खूप आनंद होणे। असं घरी ना बनवून थंडगार ते खूप भारी वाटतं। तो आंब्याचा रस असो किंवा लिंबू सरबत, हे सगळं ना थंड थंड खूप भारी वाटतं। त्याचबरोबर नारळ असतील तर नारळातलं पाणी, ते तर खूप चांगलं असतं, तुम्हाला सांगते, एकदम प्युअर। आणि हे सगळं जर घरच्या घरी असेल मग तर एकच नंबर, खरंच। तर फायनली ते पाहुणे आलेले आहेत। तर कोण आहे ते पाहूया। हे पहा, तर ह्या आहेत आमच्या आजी आणि ह्या आहेत पिंका वहिनी। हाय म्हणा, हाय हाय। तर आजी, कसं वाटते तुम्हाला? छान वाटतं। कुठं आलाय तुम्ही? वडापुरीत। ऊन खूप लागलं का? हो। हा, काय मग अजून? काय नाही आता निवांत? हा निवांत। अजून काय? काय नाही, उन्हाळा कडक आहे। कसं वाटते तुम्हाला? मुलीच्या गावी आलाय तुम्ही तुमच्या? चांगलं वाटतंय। चला म्हणा आपण नंतर गप्पा मारू। हो ना की चला आता गप्पा मारू। काय केलं पाणी? फायनली आता आजी आल्या, आम्ही जेवण केली, छान असे जेवण केलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत घर दाखवण्यासाठी आजींना। हो ना आजी? हो। चला। अयो, इथं बॅलर ठेवलाय मधीच। तिथे एवढी बीज घालायची नाही का? हा असं आहे का ना तिथं? हा। मग कसं वाटतंय आमच्या आजीने आतला व्ह्यू? असू दे, खिडकीत लय भारी हवा येते आणि गार लय भारी वाटतं वर। कसला भारी कसं आहे मग आमच्या इकडचं वातावरण? हो,
तिकडची रूम राहिली दाखवायची. कलर गेला म्हणजे झालं. आपलं बरं झालं. तर आम्ही आता सध्या थोडस फोटो काढले छानपैकी. खूप छान आम्ही फोटो काढले. है ना आजी? हा. असं गावी आलं ना उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप भारी वाटतं. मग कोणी आपल्या घरी येऊ पाहुणा किंवा आपण पाहुण्याच्या घरी जाऊ भारी वाटतं, हे की नाही? हो. बघा आजींना पण आवडते. चला आता तिकडच्या बाजूला जाऊ. तर त्या रूम मधून आल्यानंतर ही असं इकडच्या बाजूला आहे. पाय पळ त्याला ऊन जास्त आहे. हे तर येत असं सावलेलं जरा. हे आमचं जर ते वेळेस दाखवलेलं शेवग्याचं झाड. आजी बघा या शेवग्याचं झाड आहे. हा होय की. शेंगा आलेल्या वाळून गेलेल्या. मग काय चकाऱ्याने पाडायच्या ग. वरले आहे का हाय? ती नाही ग योग्य त्याच बी लावायचं मग पाऊस पडल्यावर. तिकडं ते घर आता बहीण मावशी खूप पायी पोळत आहेत आणि खरंच खूप भारी वाटतंय. काय तो गारवा एवढ्या उन्हाळ्यात इतकं भारी वाटते ना इथं बाल्कनीत चालताना शब्दात व्यक्त करता येणार नाही. तर आता आम्ही शेतामध्ये थोडंसं फोटोशूट केलं. आता मामाची मुलगी आणि आत्याची मुलगी म्हटलं फोटोशूट होणारच ना, हो ना? मग काय छानपैकी शूट केलं शेतात. आणि तुम्हाला तर माहितीच गावाकडचं वातावरण आणि ते पण संध्याकाळच्या 5 ते 6च्या दरम्यान काय भारी असतं. म्हणून आता इथं थोडंसं फोटोशूट केलं आम्ही, व्हिडिओ वगैरे काढला, येईलच नंतर. आणि सध्या आता घरी चाललोय, राहिलेली घरची कामं करायची. धाराकडून आलो होतो आम्ही फोटो काढायला, है ना वहिनी? हो. तर चला आता घरची कामं आवरायची, भेटूया. तर आजी चाललेले आहेत आता त्यांच्या गावी. बाय म्हणा. हाय बाय 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 बाय. चला चला मग आजी. चल. ह्या आहेत ना तुमच्या का दुसऱ्या आहेत? मम्मीच्या तुमच्याच आहेत त्या? माझ्याच आहे ना. हो घेणार. डायनासोर तुला कोण दाखवते? तर हे पहा सध्या इथं बाज हातरलेली होती आम्ही. काल बाबा आलते त्यांना झाडाखाली गार हवेसाठी. आणि हे पहा वर आहे झाड आणि खरंच खूप थंड आणि गार हवा येते. हे फक्त गावाकडेच अनुभवायला मिळतं, हो ना? हो. आता काय आम्ही डबलच आहे, टेबलचं सीट इथंच राहते. पिंका राहते म्हणते पिंका राहते घर होय राहते म्हणते रात्री घरावर नाही तर झोप आली तर तिकडे चालली होत. शेगोट ठेवायची कशी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हां, खूप खूप धन्यवाद. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.